अधिक महिन्यामध्ये 33 दिवे लावल्याने काय होते हे तुम्हाला माहिती आहे का? अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं आणि अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला विशेष असं महत्त्व आहे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असतो. या महिन्यामध्ये केलेली पूजा, दानधर्म आणि नामस्मरण याचं पुण्य आपल्याला शताधिक पटीने मिळत असतं. या महिन्यामध्ये मुख्यत्वे करून 2 दान खूप महत्त्वाचे मानले जातात. एक म्हणजे अन्नदान आणि दुसरं म्हणजे दीपदान. यामुळे या महिन्यामध्ये दीपदान केलं जातं. पण 33च दीपदान का करावे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 33 कोटी देव आहेत, म्हणजे 33 प्रकारचे देव आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या देव अनुसरून 33 दिवे लावण्याची प्रथा आहे. हे 33 दीपदान तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. जसं की तुम्ही फक्त 33 वाती लावू शकता किंवा 3 वातींची 1 अशा प्रकारच्या 11 वाती तुम्ही लावू शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही कणकेचे 33 दिवे बनवून सुद्धा लावू शकता किंवा हे सर्व प्रकारचे दीपदान तुम्ही या महिन्यामध्ये एक वेळेस करू शकता. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही रोजसुद्धा दीपदान करू शकता. त्यात आज खूप महत्त्वाचा दिवस होता, तो म्हणजे परमा एकादशी. परमा एकादशी ही अधिक महिन्यामध्येच येते, म्हणजे 3 वर्षातनं एकदा ही एकादशी येते. अधिक महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये ही एकादशी येते, त्यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आता आम्ही तर सर्वजण माळकरी आहोत आणि आम्ही प्रत्येक एकादशीचा उपवास करतो, त्यामुळे ही एकादशी तर आमच्यासाठी एक पर्वणीच होती. भगवान महाविष्णूंच्या अनेक रूपांपैकी विठ्ठल हे सुद्धा एक रूप आहे. त्यामुळे मी आज विठ्ठल रुक्मिणीची छान अशी पूजा मांडलेली होती आणि या आजच्या परमा एकादशी निमित्ताने मी 33 दिवेसुद्धा बनवलेले आहेत. छान असे दिवे प्रज्वलित करून मी व्यवस्थित ओवाळून वगैरे घेतलं. घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहण्यासाठी तुम्ही सुद्धा या अधिक महिन्यामध्ये एकदा तरी नक्कीच दीपदान करायला हवं. काही गोष्टींचं महत्त्व त्या वेळेसच खूप असतं. आता अधिक महिन्याचे खूप थोडे दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तुम्ही सुद्धा अजून जर दीपदान केलेलं नसेल तर नक्कीच एकदा दीपदान करा आणि यातून कशा प्रकारे छान अशा पॉझिटिव्ह वाईब्स येतात, किती छान अनुभव येतात आणि किती प्रसन्न वाटतं हे तुम्हाला सुद्धा समजेल. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.